नमस्कार. आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सुंठ या मसाल्याच्या पदार्थाविषयी आपण माहिती जाणून घेऊया. त्याचे आरोग्याच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत, त्याचे सेवन कसे करावे हे बघूया. रोजच्या वापरात असलेलं आलं खोकला आणि सर्दीपासून आराम देतं, हे आपल्याला ठाऊकच आहे. परंतु सुकलेलं आलं म्हणजे सुंठ देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बदलणाऱ्या वातावरणात होणारे संसर्ग टाळण्यासाठी आलं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि पचनसंस्था सुधारते. याशिवाय आयुर्वेदानुसार सुंठीचे इतरही अनेक फायदे आहेत. आल्याचा सुंठ किंवा सुकं आलं म्हणूनही ओळखलं जातं. आयुर्वेदात हेच औषध खोकला आणि सर्दीसाठी उपयुक्त म्हटलं आहे. ताज्या आल्यापेक्षा सुंठ पचायला सोपी असते. पचनसंस्थेसाठी देखील सुंठ योग्य कार्य करते. सुंठीची पावडर पाण्यासोबत वापरण्याचे अनेक फायदे आहेत. ते तुम्ही अर्धा चमचा सुंठ पावडर 1 लिटर पाण्यात मिसळून ते उकळून ते पाणी पिले पाहिजे. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवायचा असेल तर 1 ग्लास पाण्यात थोडेसे तिळाचे चूर्ण आणि सुंठ पावडर टाकून प्यावे. बहुतेक लोक सर्दी आणि खोकला असताना आलं खातात, पण आल्यामुळे समस्या आणखी वाढतात. त्याऐवजी सुंठ घ्यावी. खोकला, सर्दी, फ्लू किंवा श्वासोच्छवासाच्या इतर कोणत्याही समस्या असल्यास चांगल्या परिणामांसाठी आल्याऐवजी सुंठीचा वापर करावा. रोज सकाळी सुंठीचे पाणी पिल्याने खाल्लेले अन्न सहज पचते. दमा, छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवत नाही. एकीकडे ते पचन सुधारते आणि दुसरीकडे भूक कमी करते, ज्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हे फायद्याचंच आहे. सुंठ सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, ज्यामुळे विविध संक्रमणांपासून आपले संरक्षण होते. जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.